अकोला शहरातील गांधी चौक परिसरात घडलेल्या कथित मारहाण प्रकरणावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले आहेत। संबंधितांवर कठोर कारवाई करून अतिक्रमण हटविण्याची मागणी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे। अकोला शहरातील गांधी चौक परिसरात एका महिलेसोबत कथित मारहाण आणि गैरवर्तन झाल्याच्या प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने तीव्र भूमिका घेतली आहे। संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। संघटनांच्या म्हणण्यानुसार चौपाटी परिसरातील अतिक्रमणधारकांकडून एका महिला आणि तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। तसेच महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचाही त्यांनी दावा केला आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनांनी म्हटले आहे। या संदर्भात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। ती अतिक्रमणामध्ये त्याची दुकान होती, त्या महिलेचं सोन्याची पोत त्या ठिकाणी त्यांनी तोडली, त्या महिलेच्या हातातली सोन्याची अंगठी काढून घेतली, त्या महिलेला पाईपाने मारहाण करण्याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे। त्या महिलेच्या नवऱ्याला सुद्धा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी नेहमीच अशा घटना घडत असतात। 2 दिवस अगोदर एका महिलेला सुद्धा त्यांनी छेडखानी केली, त्या महिलेने त्यांच्यावर हल्ला त्यांना मारहाण केली आणि ह्या घटना नेहमी सातत्याने त्या ठिकाणी घडत असतात। पण महापालिकेच्या जवळून 50 फुटाच्या अंतर असल्यावर सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमण आहे। अतिक्रमण महानगरपालिका हटवते, 2 दिवसानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते। तर आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटायला आलो की त्या अतिक्रमणाचा बंदोबस्त हा कायमचा बंदोबस्त व्हावा, नाहीतर या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते। या विदर्भींमुळे, या अतिक्रमणधारकांमुळे शहरामध्ये दहशत पसरलेली आहे आणि अतिक्रमण हटल्यास एखादी अशीच घटना घडेल आणि अकोला शहरातलं वातावरण सुद्धा खराब होऊ शकते। 2 समाजात धार्मिक तेढ सुद्धा निर्माण होऊ शकते। त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे, ते पोलीसही सुद्धा त्या विदर्भींना मदत करतात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे। त्यामुळे आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहे आणि यानंतर SP साहेबांना सुद्धा जाऊन भेटणार आहे, कारण की तो आरोपी आतापर्यंत पकडला गेला नाही आणि पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही महिलेला छेडखानी करण्याची कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाही आहेत। फक्त साधे मारहाणचे, भांडणाचे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यांच्यावर महिला अत्याचाराचे गुन्हे सुद्धा दाखल व्हावे यासाठी आम्ही आज SP साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहोत।